नमस्कार मंडळी, चला तर आज आपण आणखीन एक जबरदस्त अशी रेसिपी बनवलेली आहे. चमचमीत आणि पावसाळ्याच्या दिवसात नक्कीच खाऊ वाटेल अशी. तर आज आपण बनवलेले आहेत मसाला पाव. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चला तर इथे व्हिडिओला सुरुवात करूया. इथे साहित्य काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवते. कांदा घेतलेला आहे भरपूर बारीक चिरून, टॅमॅटो, त्याचबरोबर लिंबू घेतलं, कोथिंबीर, हळद, इथे काश्मीरी लाल मिरची पावडर जी की जास्त तिखट नसते, त्याचबरोबर पावभाजी मसाला, चवीपुरते मीठ, काळा मसाला थोडासा घेतलाय, आलं घेतलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, इथे आपले लादीतले पावसुद्धा घेतलेले आहेत. आता सर्वात पहिले आपल्याला या पावामध्ये भरण्यासाठीचा मसाला तयार करायचा. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला आहे. इथे पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. मोहरी तडतडू द्यायची. व्यवस्थित मोहरी तडतडली की जिरे घालायचे. जिरे लगेच तडतडतात की लगेच आपल्याला त्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी आहे ती घालून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा अर्धा मिनिट तरी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर घालायचा आहे कांदा. तर कांदा पाहू शकता, टॅमॅटोपेक्षा कांद्याची क्वांटिटी जास्त घ्यायची आहे. कांदा इथे छान परतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे टॅमॅटो. टॅमॅटोसुद्धा याच पद्धतीने मिनिटभर तेलामध्ये परतवायचा. तर आता कांदा आणि टॅमॅटो एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटभर अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता याला सगळीकडून हलवून मिक्स करून घेतलेलं आहे. इथे थोडंसं आपल्याला चवीचं मीठ जे आहे ते घालून घ्यायचं. चवीपुरतं मीठ इथेच घातलं म्हणजे आपला टॅमॅटो जो आहे तो पटकन गळला जातो आणि मग टॅमॅटो मॅश व्हायला मदत होते. तर आता इथे मीठसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे पांगून ठेवायचं हे सगळं पॅनमध्ये. यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी हे वाफवून घ्यायचं म्हणजे आपला टॅमॅटो व्यवस्थित गळला जातो. तर पहा, इथे टॅमॅटोसुद्धा व्यवस्थित गळला गेलेला आहे आणि छान आपलं सारण जे आतमध्ये भरण्यासाठी मसाला स्टफिंग आपल्याला तयार करायचं ते करण्यासाठी व्यवस्थित कांदा आणि टॅमॅटो परतले गेलेला आहे. आता यामध्ये आपण घेतलेले मसाले घालायचे आहे. तर आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घाला. तर इथे छान असा स्वाद यावा म्हणून मी पावभाजी मसाला आणि घरात जे काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडासा काळा मसाला, हळद आणि पावभाजी मसाला हे घातलेला आहे. वरतून आता भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता अगदी 1 मिनिटभरच आपल्याला हे मसाले यामध्ये परतायचे आणि गॅस बंद करायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. आता आपलं हे सारण जे आहे ते तेल सोडायला लागलेलं आहे म्हणजे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता हे सारण आपल्याला एकदा थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. व्यवस्थित आपल्या सारणाने तेल सोडायला सुरुवात केली म्हणजे आपलं छान असं सारण तयार झालं. आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपण इथे गॅस बंद केलेला आहे, नंतर लिंबू पिळलेला आहे. फक्त आपल्याला यात अशी आंबट आणि तिखट झणझणीत अशी चव यावी म्हणून अर्ध लिंबू पिळायचं आहे. आता हे आपल्याला जे सारण आहे ते मी एका डिशमध्ये काढून किंवा ताटामध्ये आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथे पहा, तुम्ही 2 पाव एक सोबत भरू शकता, पण इथे मोठ्या साईजचे पाव असल्यामुळे मी एका पावाला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. यामध्येच मी आता सॉस लावून घेणार आहे. त्यासाठी इथे टॅमॅटो सॉस घेतलेला आहे. सॉस नसला तरीसुद्धा चालेल, फक्त तुम्ही मसाला भरला तरीसुद्धा हा मसाला पाव एकदम जबरदस्त होतो. सॉस असेल तर वापरा, नसेल तर स्किप केला तरीसुद्धा चालेल. तर दोन्हीही बाजूला मी इथे सॉस लावून घेत आहे. अगदी थोडा सॉस लावायचा आहे, खूप सारा लावायचा नाही. आता यामध्ये आपण जे बनवून घेतलेलं सारण आहे ते यामध्ये आपण अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. तर सारण भरपूर भरायचं म्हणजे आपल्या मसाल्या पावाची टेस्ट आपल्याला येते. तर पहा, इथे मी 2 चमचे इतकं सारण भरून घेतलेलं आहे. तर छान असा आपला मसाला पाव जो आहे तो तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपल्याला सर्व मसाला पाव जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहे. इथे मी सर्व मसाला पावामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता हे पाव आपल्याला फ्राय करायचे आहे.
त्यासाठी इथे पॅन घेतला तोच. आता याला पॅनला धुवायची काही गरज नाही. हवा असल्यास तुम्ही धुवू शकता, नाहीतर गरज नाही. खूप छान टेस्ट येते उलट. त्याचमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. पोहे खायचे 2 चमचे. त्यावरती अशा पद्धतीने पाव ठेवायचे. खालची बाजू क्रिस्पी झाली की लगेच उलटून घ्यायचे. जास्त करपू द्यायचे नाही. अगदी अर्ध्या मिनिटात बाजू शेकल्या जाते. दोन्ही बाजू व्यवस्थित खरपूस शेकलेले आहे. तुम्ही पाहू शकता कुरकुरीत झालेले आहे. आता इथे मसाला पाव तयार झालेला आहे. तर रेसिपी एकदम जबरदस्त आहे आणि चवसुद्धा तितकीच भन्नाट लागते. आणि तुम्ही पाहिलं असेल अगदी घरातल्या साहित्यापासून बनवलं. पाव असतील तर लगेच बनवल्या जाते ही रेसिपी. तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.